हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 18 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत, जे ट्विस्ट पाहून तुम्हाला खूप भारी वाटेल. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये सगळ्यात आधी तर ईश्वरीने आपली दिमाग की बत्ती वाजवली आणि चक्क अर्णवला गुंडांच्या तावडीतून सोडवलं. गुंडांशी लढाई न करता, हातापाई न करता तिने अशी काही आयडिया लढवली की अर्णवला घेऊन ती चक्क घरी पोहोचली. आणि मग त्यानंतर अर्णव हा अंजलीच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करत होता, प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करत होता. पण ईश्वरीने अगदी कजाग सून असल्याचं कर्तव्य निभावलं आणि म्हणाली, नाही, मी तुम्हाला ही सगळी प्रॉपर्टी अंजली ताईच्या नावावर करू देणार नाही. जसं अंजली ताईला स्वतःच्या भविष्याची चिंता आहे, तशी मला सुद्धा माझ्या भविष्याची चिंता आहे. असं म्हणून ईश्वरीने चक्क अंजलीच्या तोंडावर या प्रॉपर्टीच्या पेपर्सला आग लावली आणि प्रॉपर्टी अंजलीच्या नावावर होऊ दिली नाही. त्यामुळे अंजलीची चांगली जिरली आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव या गुंडांच्या तावडीत असतो, त्यांच्या अड्ड्यावर असतो, बेशुद्ध असतो आणि गुंड मस्त दारूची पार्टी करत असतात, चकना खात बसलेले असतात. तेवढ्यात अर्णवला शुद्ध येते आणि अर्णवच्या लक्षात येतं की मला गुंडांनी पकडलंय, खुर्चीला बांधून ठेवलंय आणि गुंड मस्तपैकी दारूची पार्टी करत बसलेत. गुंड हे मस्त एन्जॉय करत असतात. अर्णव त्यांना विचारतो, मला इथे का आणलंय? तर हे गुंड चिडून म्हणतात, भाऊ, तुला गप्प बसवलंय ना, तुला काय आम्ही त्रास देतोय का? मग गप्प बस ना, कशाला डोक्याची किरकिर करतोय? एवढा मोठा खंबा आणलाय, अर्धा संपला तरी अजून किक बसली नाहीये, अजून डोकं नको खाऊ. अर्णव चिडून विचारतो, मला काही करत नाहीये, करायचं नाहीये, मग येथे कशाला आणून ठेवलंय मला? तर हा गुंड म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुला फक्त येथे 4 दिवस ठेवायचंय, आम्ही तुला काहीच करणार नाहीये, हीच आम्हाला ऑर्डर आहे. त्यामुळे गप्प बस आणि जास्त किरकिर करू नको. पण अर्णवची किरकिर काही थांबत नाही आणि हा गुंड म्हणतो, हा काय असा गप्प बसणार नाहीये, थांब, याचं तोंडच बांधतो. आणि हा गुंड रुमालाने अर्णवचं तोंड बांधतो. अर्णवला कळतच नाही की हे सगळं काय चाललंय. इकडे आकाश घरी पोहोचतो. वल्लरी विचारते काय झालं? तर आकाश सांगतो, मला ईश्वरीने कॉल केला होता, अर्णव दादा सकाळपासून घरी आलेला नाहीये. तर वल्लरी चिडून म्हणते, मग त्यात काय एवढं टेन्शन घ्यायचं? अर्णव काय लहान मूल आहे का, तू एवढं टेन्शन घेतोय? आकाश चिडून म्हणतो, तू इतकी रूथलेस कशी असू शकते, मला कळतच नाहीये. असं म्हणून तो ईश्वरीच्या रूममध्ये निघून जातो. वल्लरी चिडून म्हणते, माझ्या या मुलाला आहे ना, अर्णव आणि ईश्वरी सोडून दुसरं काही दिसतच नाही. हा माझा मुलगा आहे की नाही, ही शंका मला कधी कधी येते. वल्लरीही तिच्या रूममध्ये निघून जाते. आकाश अर्णवच्या रूममध्ये येतो आणि विचारतो, काय झालं वहिनी? तर ईश्वरी सांगते, भाऊजी, अजून अर्णव सर घरी आलेले नाहीयेत, सकाळपासून बाहेर पडले आहेत, कोठे गेलेच मला काहीच कळत नाहीये, मला खूप भीती वाटतेय. आकाश म्हणतो, तू काळजी करू नको, मी त्याला आता शोधून आणतो. असं म्हणून आकाश हा घराबाहेर पडतो. ईश्वरी खूप टेन्शनमध्ये असते आणि गणूबाप्पाला प्रार्थना करते, गणूबाप्पा, अर्णव सरांना सुखरूप राहू दे. पाहता पाहता रात्र होते आणि ईश्वरीला शिर्केंचा कॉल येतो. ईश्वरी चिडून म्हणते, शिर्के, कोठे आहात तुम्ही? मी तुम्हाला किती कॉल केले, तुम्ही माझा फोन का नाही उचलत आहात? शिर्के म्हणतो, सॉरी मॅम, मी एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होतो, फोन सायलेंट होता, माझ्या लक्षातच नाही आलं. ईश्वरी विचारते, ते सोडा, मला सांगा अर्णव सर कोठे आहेत? ते अजून घरी आलेले नाहीयेत. शिर्केला धक्काच बसतो. शिर्के विचारतो, काय, अर्णव सर अजून घरी आले नाहीयेत? ईश्वरी म्हणते, तेच तर सांगते मी तुम्हाला, मला खरं खरं सांगा, अर्णव सर कोठे गेले आहेत? शिर्के म्हणतो, ते मी अर्णव सरांना, आणि तो बोलता बोलता थांबतो, कारण अर्णवने त्याला सांगितलेलं असतं ईश्वरीला काही सांगायचं नाही. ईश्वरी म्हणते, शिर्के, तुम्ही मध्ये बोलता बोलता का थांबला? मला खरं खरं सांगा, अर्णव सर कोठे आहेत? तुम्ही माझ्यापासून काय लपवताय? आणि शिर्के म्हणतो, सॉरी मॅम, अर्णव सरांनी सांगितलं होतं तुम्हाला काही सांगायचं नाही, पण मागील काही दिवसांपासून आम्ही त्या श्रीकांत धुमाळवर वॉच ठेवून होतो. आज तो आम्हाला दिसला आणि मी लगेच अर्णव सरांना त्याचं लोकेशन पाठवलं. अर्णव सर त्याला शोधायला बाहेर पडले आहेत. ईश्वरीला जबर धक्काच बसतो. ईश्वरी चिडून म्हणते, ओ शिर्के, तुमचं दिमाग काय घात सरायला गेलं का? तुम्हाला कळत नाहीये का? अर्णव सरांच्या जीवाला धोका आहे. धुमाळाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, मग तो अर्णव सरांचा सुद्धा जीव घेऊ शकतो. तुम्ही मला सांगा, अर्णव सर कोठे गेले आहेत? मला आत्ताच्या आत्ता त्यांचं लोकेशन पाठवा. शिर्के म्हणतो, हो मॅम, मी तुम्हाला लोकेशन पाठवतो, आणि तो फोन कट करतो.
तेवढ्यात ईश्वरीला अर्णवचं लोकेशन भेटतं आणि ईश्वरी त्याला शोधायला बाहेर पडते. पण ईश्वरी असा विचार करत नाही की आपण आकाशला, मामाला किंवा मग पोलिसांना बरोबर घेऊन जाऊ. ईश्वरी ही स्वतःच त्याला शोधायला जाते. आणि इकडे अंजली ही तिच्या रूममध्ये प्रॉपर्टीचे पेपर्स वाचत बसलेली असते. मामी तेथे येते आणि अंजली प्रॉपर्टीचे पेपर्स वाचते हे पाहून मामीचा खूप जळफळाट होतो. मामी मनात विचार करते, मूर्ख मुलगी, तुला काय वाटतं मी तुला तुझी प्रॉपर्टी मिळू देईल? या सगळ्या प्रॉपर्टीवर माझा हक्क आहे आणि ही प्रॉपर्टी माझ्याच घशात जाणार. मामी अंजलीजवळ येते आणि विचारते, काय सुरू आहे अंजली? अंजली सांगते, काही नाही मामी, प्रॉपर्टीचे पेपर्स वाचतेय. तर मामी विचारते, अरे वा, एवढ्या लवकर काम झालं, खूपच फास्ट काम आहे. अर्णवने सह्या केल्या का? अंजली सांगते, सह्या करायला तो घरात असायला पाहिजे ना. सकाळपासून तो बाहेर गेलाय, अजून परत आलेला नाहीये आणि मला खात्री आहे हे सगळं त्या ईश्वरीने केलंय. ईश्वरीने जाणून बुजून अर्णवला घराबाहेर जायला सांगितलं आणि अर्णव गेल्यानंतर ती असा कान लावून ऐकत होती की मी प्रॉपर्टीमधलं काय काय मागतीये. तिच्या हक्काचं तर काही मागत नाहीये ना, पण मी कोणाच्या हक्काचं नाही तर स्वतःच्याच हक्काचं मागतीये. हे सगळं ऐकून मामी चांगलीच खुश होते आणि विचार करते, अरे वा, हा तर मला बोनसच मिळालाय. सगळं केलं मी आणि शेकलं त्या ईश्वरीवर. चांगलीच आग लागलीये. आणि मामी अंजलीला आणखीनच भडकून देते, खरंय तुझं अंजू, ती ईश्वरी ना खूप वाईट वागतीये आणि तिचं पाहून अर्णव पूर्ण बदललाय, तिच्या मनासारखंच वागतोय. अंजली म्हणते, मामी हे तुला कळतं पण बाकीच्यांना कळत नाही ना. आता ही प्रॉपर्टी माझ्या नावावर झाल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. मामी विचार करते, मूर्ख मुलगी, ही सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर कधीच होऊ देणार नाही, कारण या प्रॉपर्टीवर फक्त माझा हक्क आहे आणि ही प्रॉपर्टी मलाच मिळणार. इकडे अर्णव या गुंडांच्या तावडीत असतो आणि स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि गुंड मात्र मस्त दारूची पार्टी करून झोपी गेलेले असतात. ईश्वरी शिर्केने पाठवलेल्या लोकेशनवर पोहोचते आणि विचार करते, हे गणूबाप्पा, अर्णव सरांना सुखरूप ठेव, त्यांच्या जीवाला कोणताही धोका नको ठेवू आणि मला त्यांना लवकरात लवकर शोधावंच लागेल. तर इकडे वल्लरी ही देशमुख वकिलांना कॉल करते आणि म्हणते, काही दिवसांपूर्वी मी प्रॉपर्टीबद्दल तुमच्याशी बोलले होते. मला तुम्हाला एक विचारायचं आहे. मागील अनेक वर्षांपासून मी या प्रॉपर्टीची गार्डियन म्हणून काम करतेय. मग कायद्यात असं काही आहे का की गार्डियन म्हणून मला प्रॉपर्टीवर माझा हक्क सांगता येईल? तर हा वकील सांगतो, नाही मॅडम, गार्डियन म्हणून तुम्ही प्रॉपर्टीवर हक्क नाही सांगू शकत. कायदा तसा नाहीये, पण तुम्हाला कायदा सोडून वागायचं असेल तर काही होऊ शकतं. वल्लरी चिडून म्हणते, अहो, माझं अख्खं आयुष्य गेलंय कायद्याच्या विरुद्ध वागायला. तुम्ही तुमचं काम करा, सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली पाहिजे, त्यासाठी पेपर्स बनवा. हा वकील म्हणतो, ठीक आहे मॅडम, तुम्ही सांगितलं, तुमचं काम झालंच म्हणून समजा. वल्लरी चांगलीच खुश होते. आता सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होईल असा विचार करून तिला खूप आनंद होतो. तर इकडे अर्णव टेबलवर चाकू पाहतो. या चाकूचा वापर करून आपण येथून सुटू शकतो हे त्याला समजतं आणि तो खुर्ची बाजूबाजूला सरकवण्याचा प्रयत्न करतो. तो या टेबलच्या खूप जवळ पोहोचतो आणि चाकू हातात घेणार इतक्यात गुंड तेथे येतो आणि म्हणतो, ए, जास्त शानपट्टी करतो का रे तू? असं म्हणून तो अर्णवच्या सानकण मुस्काटात मारतो आणि म्हणतो, तुला काय वाटतं तू आमच्या तावडीतून सुटशील? ते काही शक्य नाहीये. आणि तो पुन्हा एकदा अर्णवच्या थोबाडीत मारतो आणि म्हणतो, तुला मी काय सोडणार नाही. इकडे ईश्वरी ही या अड्ड्यापर्यंत पोहोचलेली असते, पण लोकेशन तेथेच संपतं. ईश्वरी विचार करते, लोकेशन तर येथेच संपलं, पण अर्णव सर येथे कोठे असतील? तेवढ्यात ईश्वरीला अर्णवचा मोबाईल सापडतो आणि ती विचार करते, हा तर अर्णव सरांचा मोबाईल आहे, म्हणजे अर्णव सर येथेच कुठेतरी असले पाहिजे. समोर एक गोडाऊन दिसतंय, अर्णव सर तेथे असतील का असा विचार करून ईश्वरी या गोडाऊनमध्ये येते. तर तेथे तिला चक्क हे दोन गुंड आणि अर्णव दिसतो. ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. पण या दोन गुंडांशी मी कसं लढणार? अर्णव सरांना कसं सोडवणार? त्यांना सोडवण्याच्या नादात मीच नको अडकायला असा विचार ईश्वरी करते. आणि तेवढ्यात ईश्वरीला एक आयडिया सुचते आणि ईश्वरी या अड्ड्याच्या बाहेर जाते आणि जोरजोरात अर्णव सर, अर्णव सर, अर्णव सर असं ओरडू लागते. अर्णव हा आवाज ऐकतो आणि त्याला मोठा धक्काच बसतो. हा तर ईश्वरीचा आवाज आहे. ईश्वरी येथे काय करतेय? तिच्या जीवाला धोका असू शकतो. तिने इतकी मोठी रिस्क का घेतली हाच प्रश्न अर्णवला पडतो. या गुंडांना सुद्धा जाग येते आणि हे गुंड म्हणतात, ए, कोणाचा आवाज येतोय रे? कोणत्या तरी मुलीचा आवाज येतोय. ए, तू बोलवलंय काय कोणाला? असं ते अर्णवला विचारतात.
पण अर्णव नाही म्हणतो. एक गुंड हा ईश्वरीला पाहायला बाहेर निघून जातो आणि दुसरा गुंड म्हणतो, तुला काय मी सोडत नाही आता. आणि तो पुन्हा एकदा अर्णवच्या तोंडाला हे गुंगीचं औषध लावतो. अर्णव हा बेशुद्ध पडतो. तर एक गुंड बाहेर येऊन पाहतो तर ईश्वरी जोरजोरात ओढत असते. हा गुंड म्हणतो, ए कोण आहेस तू? ईश्वरी तेथून पळून जाते. दुसरा गुंड सुद्धा बाहेर येतो आणि हे दोन गुंड ईश्वरीचा पाठलाग करू लागतात. ईश्वरी जोरात पळत असते, गुंड तिचा पाठलाग करत असतात आणि इकडे अर्णव हा बेशुद्ध झालेला असतो. एके ठिकाणी ईश्वरी या गुंडांच्या नजरेआड होते. गुंड म्हणतात, कोठे गेली रे ती पोरगी, तिला शोधायलाच पाहिजे. आणि हे दोन गुंड ईश्वरीला शोधायला पुढे निघून जातात. ईश्वरी तेथेच लपलेली असते आणि हे दोन गुंड पुढे गेल्यानंतर ईश्वरी ही तेथून बाहेर निघते आणि अर्णवला जेथे लपून ठेवलेलं असतं, बांधून ठेवलेलं असतं, त्या गोडाऊनमध्ये ती पोहोचते. ईश्वरी अर्णवजवळ येते तर अर्णव बेशुद्ध झालेला असतो. ईश्वरी अर्णवला म्हणते, अर्णव सर, तुम्हाला म्हटले होते ना असं कोणत्याही ठिकाणी जायचं नाही एकट्याने. माझ्या जीवावर हल्ला झाला होता, तुमचं काही बरं वाईट झालं असतं म्हणजे. पण अर्णव हा बेशुद्ध अवस्थेत असतो. ईश्वरी त्याचे हातपाय सोडवते पण अर्णव बेशुद्ध असतो. ईश्वरी विचार करते, आता काय करायचं. तर अर्णव हा थोडासा शुद्धीत येतो आणि म्हणतो, मी सिंदोर, मी तुझ्यासाठी येथे आलो होतो. तुला तुझ्या आईला निर्दोष सिद्ध करायचंय ना, त्याबद्दल पुरावे शोधायचे म्हणून मी येथे आलो होतो. हे ऐकून ईश्वरी खूप इमोशनल होते. सर, माझ्यासाठी इतकी मोठी रिस्क घेऊन येथे आलेत म्हणून तिला आनंद होतो. आणि ती म्हणते, चला सर, आपल्या लवकरात लवकर निघावं लागेल, नाहीतर ते गुंड परत येतील. अर्णव अर्धवट शुद्धीत असतो. ईश्वरी त्याला आधार देते आणि या गोडाऊनच्या बाहेर घेऊन येते. तर इकडे मामी या गुंडांना कॉल करते. गुंड फोन उचलतात आणि न पाहताच म्हणतात, ए कोण आहे रे. मामी चिडून म्हणते, ए नालायक, माझा फोन आहे, नंबर सेव्ह आहे, तरी कळत नाही का. हा गुंड घाबरून म्हणतो, सॉरी मॅडम, सॉरी, मी नंबरने पाहिलं, बोला ना. तर मामी विचारते, त्या अर्णवला नीट पकडून ठेवलंय ना. तर हा गुंड सांगतो, हो, त्याला चांगलं डांबून ठेवलंय, पण आम्ही एका मुलीला शोधतोय. मामी विचारते, कोणती मुलगी. तर हा गुंड सांगतो, एक मुलगी आली होती, अर्णव सर ओरडत होती. वल्लरीला जबर धक्काच बसतो. तिला समजतं नक्कीच ती ईश्वरी आहे आणि वल्लरी चिडून म्हणते, अरे मूर्खांनो, ती ईश्वरी आहे, त्या अर्णवची बायको. तिला लवकरात लवकर पकडा, तिला तुमच्या हातातून सुटू देऊ नका, नाहीतर तो अर्णवसुद्धा पळून जाईल. तिला पकडले की नाही. तर हे गुंड सांगतात, आम्ही तिलाच पकडायला आलोय, पण ती कोठे ते कळतच नाहीये. वल्लरी चिडून म्हणते, अरे थोडी अक्कल वापरा ना, ती अर्णवला शोधायला आलीये, मग अर्णव जेथे असेल तेथेच ती असेल ना, जा परत अड्ड्यावर. हे गुंड घाबरून पुन्हा अड्ड्यावर पळायला जातात आणि वल्लरी चिडून म्हणते, ईश्वरी, मी तुला सोडणार नाही, माझा प्रत्येक प्लॅन फ्लॉप करायला तू येतेसच, पहा मी आता काय करते ते. इकडे ईश्वरी अर्णवला घेऊन मुख्य रस्त्यावर येते आणि रिक्षाची वाट पाहत असते आणि तेवढ्यात एक रिक्षा तेथे येते. ईश्वरी रिक्षाला थांबवते आणि अर्णवला रिक्षामध्ये बसवते. पण अर्णव अजूनसुद्धा अर्धवट शुद्धीतच असतो आणि ईश्वरी त्याला आपल्या खांद्यावर झोपवते आणि ईश्वरीची बडबड सुरू होते, सर, तुम्हाला काय गरज होती एकट्याने येथे यायची. तुम्हाला माहिती आहे ना, त्या धुमाळाने माझ्यावर जीवघेणा हल्ला केला होता. जर तुमच्यावर सुद्धा असा जीवघेणा हल्ला झाला असता तर मी काय केलं असतं. तुम्हाला मी म्हणाले होते, सर, असं कोठे एकट्याने जायचं नाही, पण तुम्ही ऐकतच नाही. आणि ईश्वरीची नॉन स्टॉप बडबड सुरूच होते. अर्णव अर्धवट शुद्धीत असतो, त्यामुळे तो काहीच बोलू शकत नाही. रिक्षावाला हे सगळं पाहतो आणि हसू लागतो आणि विचारतो, ताई, दादांना काय झालंय. तर ईश्वरी म्हणते, काय सांगू तुम्हाला आता, तुमच्याकडे पाणी आहे का. रिक्षावाला म्हणतो, आहे ना. तो ईश्वरीला पाणी देतो. ईश्वरी अर्णवला पाणी पाजण्याचा प्रयत्न करते, पण अर्णवला पाणीच पिता येत नाही. ईश्वरी अर्णवच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडते. तेव्हा कुठे अर्णव शुद्धीवर येतो आणि त्याच्या लक्षात येतं की आपण तर रिक्षात आहोत. तो ईश्वरीला विचारतो, ईश्वरी, आपण रिक्षात कसे. तर ईश्वरी त्याला झालेला सगळा प्रकार सांगते. मी शिर्केला कॉल केला आणि मग तुमचं लोकेशन मिळून येथे आले, गुंडांना पळून लावलं आणि तुम्हाला घेऊन मी रिक्षात बसले, आपण आता घरी जातोय. अर्णवला खूप राग येतो. अर्णव चिडून म्हणतो, तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही. तू येथे मला सोडवायला आली, त्या गुंडांनी तुला पकडलं असतं, दोघांना बांधून ठेवलं असतं तर काय झालं असतं. ईश्वरी चिडून म्हणते, म्हणजे तुम्हालाच फक्त माझ्या जीवाची काळजी आहे, मला तुमच्या जीवाची काळजी वाटू शकत नाही. म्हणजे तुम्ही माझ्यासाठी काही पण करू शकता, स्वतःचा जीव धोक्यात घालू शकता, आणि मी तुमच्यासाठी जीव धोक्यात घातला की तुमच्यातला भडकुचन लगेच जागा होतो. भडकुचन कुठले. अर्णव चिडून म्हणतो, शटअप,
जास्त बोलायची गरज नाहीये. तुझ्यावर एकदा हल्ला झाला होता ना, मग दुसऱ्यांदा कशाला रिस्कमध्ये आलीस? ईश्वरी चिडून म्हणते, वा 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 वा, म्हणजे तुम्ही रिस्कमध्ये जाऊ शकता, मी रिस्कमध्ये नाही येऊ शकत. आणि तुम्ही फक्त आहे ना दुसऱ्या ओरडता, त्यांना गप्प बसवता. स्वतःची कितीही चूक असली ना, ती तर तुम्हाला कधी कळतच नाही. अर्णव काही बोलणार तर ईश्वरी म्हणते, बस झालं, आता मला काही ऐकून घ्यायचं नाहीये, गप्प बसा, काही बोलूच नका. अर्णव चांगला चिडतो आणि म्हणतो, चल ते पाणी दे लवकर. ईश्वरी त्याला पाणी देते. अर्णव पाणी पितो आणि या दोघे एकमेकांशी अबोला धरतात. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप क्यूट आहे. ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकमेकांशी चांगलेच कचाकचा भांडतात. तर इकडे हे गुंड पुन्हा एकदा आपल्या अड्ड्यावर येतात आणि त्यांना दिसतं की अर्णव येथून गायब झालाय. या गुंडांना मोठा धक्काच बसतो. दुसरा गुंड म्हणतो, तूच कर आता मॅडमला कॉल. हा गुंड वल्लरीला कॉल करून सांगतो, एक प्रॉब्लेम झालाय. तो अर्णव राजेश शिर्के इथून सटकला. मामीला जबर धक्काच बसतो. मामी चिडून म्हणते, तेथे एखादी विहीर असेल ना, तर त्या विहिरीत जीव द्या. नालायक कुठले. मामी फोन कट करते. गुंड खूप घाबरतो आणि मामी म्हणते, ईश्वरी, तुला तर मी ना सोडणार नाही. आज पुन्हा एकदा तू मला नडलीस. तू माझा प्रत्येक प्लॅन फ्लॉप करते आणि यावेळेस तर तू माझा खूप मोठा प्लॅन फ्लॉप केलाय. आयुष्यभर ज्या प्रॉपर्टीसाठी मी फिल्डिंग लावून बसलीये, ती प्रॉपर्टी माझ्या हातातून सटकतीये आणि जर ही प्रॉपर्टी माझ्या हातातून निसटली ना, तर मी तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. असा ठाम निर्धार मामी करते. आणि मग थोड्या वेळाने अर्णव आणि ईश्वरी घरी पोहोचतात. अर्णवचे कपडे चुरगळलेले असतात, त्याची अवस्था वाईट असते. त्यामुळे अंजली आणि मामा खूप घाबरतात. अंजली विचारते, चिंटू काय झालं? मामा विचारतो, अरे अर्णव, ही काय अवस्था झाली तुझी? तर अर्णव सांगतो, काही नाही, मी ओके. अंजली म्हणते, खोटं बोलू नकोस, आम्हाला कळतंय काहीतरी घडलंय, काय झालंय सांग लवकर. आणि मग अर्णव झालेला सगळा प्रकार सांगतो की मला कुणीतरी फसवून एके ठिकाणी बोलवलं, मग गुंडांनी मला बेशुद्ध केलं आणि किडनॅप करून ठेवलं. अंजली आणि मामाला जबर धक्काच बसतो. मामा विचारतो, हे सगळं कुणी केलं? अर्णव म्हणतो, मामा मला काहीच माहिती नाहीये, पण वेळेवर मिस इंदोर तेथे आली आणि मी वाचलो. पण अंजली मात्र वेगळाच विचार करते आणि म्हणते, चिंटू, तुला कळत नाहीये का? येथे आपण प्रॉपर्टीची मीटिंग करत होतो, अचानक तुला कोणाच तरी कॉल आला आणि तुला डांबून ठेवलं. हे सगळं कुणी केलंय हे तुला कळतच असेल. असं म्हणून अंजली चक्क ईश्वरीकडे इशारा करते. अर्णवला जबर धक्काच बसतो. ईश्वरी सुद्धा दुःखी होते आणि अर्णव म्हणतो, ताई, काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? मिस इंदोरने माझा जीव वाचवलाय आणि तिनेच मला किडनॅप केलं असेल का? प्रॉपर्टीचा आणि या घटनेचा काही संबंध नाहीये. उगच कुठला कुठे संबंध जोडायला जाऊ नको. आणि तुला प्रॉपर्टी पाहिजे ना, उद्या आपण सगळी प्रोसिजर पूर्ण करून घेऊ. उद्या मी प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करतो. असं म्हणून अर्णव तेथून निघून जातो. ईश्वरी सुद्धा अंजलीला डोळे दाखवते आणि तेथून जाते. अंजलीला मात्र ईश्वरीवरच संशय असतो की हे सगळं ईश्वरीमुळेच झालंय. इकडे मामीला समजतं की अर्णव घरी परत आलाय. त्यामुळे मामी खूप चिडते आणि जमिनीवर जोरात ग्लास फोडते. तिचा हा आवाज ऐकून मामा तेथे येतो आणि विचारतो, काय झालं? कोणाचा राग काढलाय ग्लासवर? मामी म्हणते, कोणाचा राग नाही काढलाय, मला थोडी घिरी आली होती, चुकून पडलाय. मामा म्हणतो, हो हो, खरं असेल, खरं असेल. कारण जर तुझ्या हातातून काही निसटत असलं ना, तर तू आरसा फोडला असता, ग्लास नसता फोडला. मामी खूप चिडते. मामा तेथून पळून जातो आणि मग दुसरा दिवस उजाडतो आणि दुसऱ्या दिवसाच्या सकाळची सुरुवातच प्रॉपर्टीच्या वादावरून होते. अर्णव हा अंजलीला प्रॉपर्टीचे पेपर्स देतो आणि म्हणतो, ताई पहा, तुझ्या सांगितल्याप्रमाणे प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स बनवून घेतले आहेत. तेथे मामी, आकाश, मामा, ईश्वरी हे सगळे असतात आणि अंजली सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स वाचत असते. जसं काय हे सगळं प्रॉपर्टी तिनेच कमवली आहे असं हक्काने ती पाहत असते की सगळं माझ्या मनाप्रमाणे झालं की नाही. आणि मामा, मामी, अर्णव, ईश्वरी, आकाश या सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं. मामी विचार करते, अंजली, ज्या प्रॉपर्टीसाठी मी आयुष्यभर झटले, ती प्रॉपर्टी मी अशीच तुझ्या घशात जाऊ देणार नाहीये. येथे तर कुणी काहीच बोलणार नाही, ना माझा नवरा ना माझा मुलगा. आता मलाच काहीतरी करावं लागेल असा विचार मामी करते. पण चांगुलपणाचा आव आणल्यामुळे अर्णव समोर काही बोलण्याची तिची हिंमत होत नाही आणि ही सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स अंजली वाचते आणि अर्णवला म्हणते, ठीक आहेत, कर याच्यावर सही. अर्णवला मोठा धक्काच बसतो. कारण अर्णवला असं वाटत असतं, ताई रागाच्या भरात हे सगळं करतीये,
परंतु ताई खरंच मला सही करायला लावेल, प्रॉपर्टीचा हिस्सा स्वतःच्या नावावर करून घेईल असं अर्णवला वाटत नसतं. पण अंजली त्याला प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करायला सांगते. अर्णव खूप दुःखी होतो आणि तो या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करणार इतक्यात ईश्वरी ही अर्णवला थांबवते आणि म्हणते, थांबा सर, तुम्ही या सह्या नाही करायच्या आहेत. अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकते. मामीला कधी नव्हे तो खूप आनंद होतो ईश्वरीने जे काही केलंय त्यामुळे. आकाश मामाला सुद्धा धक्काच बसतो की ईश्वरी असं का बोलतीये. आणि ईश्वरी म्हणते, सर तुम्ही या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करायच्या नाहीयेत. अंजलीताईच्या नावावर प्रॉपर्टी करायची नाहीये. प्रॉपर्टीचे हिस्से होणार नाहीत. अंजलीला खूप राग येतो. सगळेजण उभे राहतात. अर्णवला समजतच नाही ईश्वरी असं का बोलतीये. अंजली ईश्वरीकडे रागारागाने पाहते आणि तिला जाब विचारते, प्रॉपर्टीचे हिस्से होणार नाहीत हे सांगणारी तू कोण. तर ईश्वरी उत्तर देते, अर्णव सरांची बायको आणि या घरची सून म्हणून या घराचे तुकडे होऊ नये ही जबाबदारी माझी आहे आणि मी या प्रॉपर्टीचे हिस्से होऊ देणार नाही. अर्णवला खूप राग येतो. अर्णव चिडून म्हणतो, मिस इंदोर हे काय बोलतेस तू. तर ईश्वरी म्हणते, सर अंजलीताईंना त्यांच्या भविष्याची काळजी आहे म्हणून तुम्ही अर्धी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करताय. मग काय मला माझ्या भविष्याची काळजी नाहीये का. सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर गेल्यावर माझ्या नावावर काय राहणार, माझ्या भविष्याचं काय. अर्णव, मामा, मामी, अंजली या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो की ईश्वरी हे सगळं काय बोलतीये. अर्णव चिडून म्हणतो, मिस इंदोर मूर्खपणा करू नकोस. हे सगळं माझं आणि ताईचं आहे. आमच्यामध्ये तुला पडायची गरज नाहीये. ईश्वरी चिडून म्हणते, नाही सर, मी तुमची बायको आहे आणि हे सगळ्यावर माझा सुद्धा हक्क आहे आणि मी तुम्हाला हे करू देणार नाहीये. सर तुम्ही खूप मोठी चूक करताय अंजलीताईच्या नावावर प्रॉपर्टी करून आणि मी तुम्हाला ही चूक करू देणार नाही. अंजलीला खूप राग येतो. अर्णवला सुद्धा समजत नाही की ईश्वरी असं का बोलतीये. मामी मात्र चांगलीच खुश होते की माझ्या मनात जे होतं तेच ईश्वरी करतीये. मामा आणि आकाश सुद्धा मनातून खुश झालेले असतात. ईश्वरी चक्क या फाईलमधून प्रॉपर्टीचे पेपर्स काढते आणि आतमध्ये निघून जाते. आणि अर्णव हा अंजलीला म्हणतो, ताई टेन्शन घेऊ नको, जे तुझ्या मनात आहे तेच होईल. पण अंजलीला माहीत असतं की ईश्वरी हे सगळं जाणून बुजून करते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. ईश्वरीने शेवटी अंजलीला आपला रुद्रावतार दाखवलाच. अंजली मऊ लागते म्हणून कोपराने जमीन खोदत होती, पण आता ईश्वरीने दाखवून दिलंय की हम भी इंदोर से है आणि इंदोरची झणझणीत मिरची अंजलीला चांगलीच तिखट लागली आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय. तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरीने जे प्रॉपर्टीचे पेपर्स आतमध्ये नेलेले असतील ती काडीपेटी घ्यायला गेलेली असेल. ती हे प्रॉपर्टीचे पेपर्स आणि काडीपेटी घेऊन परत येईल आणि चक्क अंजली, ईश्वरी, अर्णव, मामा, मामी, आकाश या सगळ्यांसमोर काडीपेटी पेटवणार आणि या प्रॉपर्टीच्या पेपर्सला आग लावणार. हे पेपर्स जाळून टाकणार. त्यामुळे अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकेल. अर्णवचा सुद्धा विश्वास बसणार नाही की ईश्वरीने हे काय केलंय. अंजली ही रागारागाने लगेचच राजेशला कॉल करेल आणि म्हणेल, तुम्हाला माहिती आहे का त्या ईश्वरीने काय केलंय. तिने चक्क प्रॉपर्टीचे पेपर जाळून टाकले. राजेशला सुद्धा मोठा धक्काच बसणार आणि राजेश म्हणेल, अंजली आता आपल्याला कायद्याच्या बाजूनेच लढावं लागणार आहे. मी तेथे येतोय. आणि इकडे ईश्वरी ही अर्णवला समजावून सांगणार तिने हे सगळं का केलं. अर्णवला सुद्धा हे पटेल आणि ईश्वरी अर्णवला म्हणेल, जर आपल्याला हे सगळं थांबवायचं असेल ना तर आपल्याला राजेशचं सत्य सगळ्या कुटुंबियांना सांगावं लागेल. म्हणजे सध्या कुटुंबात अशा 2 व्यक्ती आहेत ज्यांना हे सत्य माहीत नाहीये. पहिला आहे आकाश आणि दुसरा आहे आजी. या दोघांनाच त्या राजेचं सत्य माहीत नाहीये आणि अर्णव ईश्वरीला असं वाटतं की मामीला सुद्धा माहीत नाहीये. तर या सगळ्यांना त्या राजेचं खरं रूप सांगायचं असं ईश्वरी अर्णवला म्हणते आणि अर्णवला सुद्धा हे पटतं. म्हणजे एकीकडे आता संपूर्ण कुटुंब हे राजेश आणि अंजली विरुद्ध उभे राहणार आहेत आणि दुसरीकडे राजेश आणि अंजली प्रॉपर्टी मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई लढणार आहेत. मग कोण जिंकेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.